माझं नाव रोजा आहे आणि हे नाव मला म्हणजे रोजा नावाची एक मूवी आली होती. त्या मूवीपासून मी जास्त म्हणजे मला तो मूवी खूप आवडला होता, की त्याच्यातलं ते मधूचं कॅरेक्टर होतं, की मधू ही ॲक्ट्रेस होती आणि तिने जे कॅरेक्टर प्ले केलं होतं, तर ते कॅरेक्टर मी स्वतःला त्या कॅरेक्टरमध्ये पाहायचे. म्हणून मला वाटलं, की मी माझं नाव स्वतःचं रोजा ठेवून घ्यावं, म्हणून मी ते नाव रोजा असं ठेवून घेतलं. 100 years ago, one man defied gender stereotypes. Bal Gandharv dressed and performed as a woman. The legacy and theatre spaces he leaves behind serve as stages for transgender folk artists to perform their art with pride. Rosa, one such artist, is here to tell her story. लहानपणापासूनच डान्सची आणि ॲक्टिंगची आवड होती आणि अजूनही आहे. तर सुरुवातीला मी डान्समध्ये हळूहळू प्रभुत्व मिळवायला शिकली आणि खरं सांगायचं झालं तर मी डान्सचा कुठेच क्लास केला नाही किंवा कुणाकडून मी शिक्षण घेतलं नाही डान्सचं. हे मी पाहूनच सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या आणि त्याच्यामध्ये मला लावणी हा प्रकार खूप आवडायचा. मग डान्स कॉम्पिटिशन्स वगैरे जिथे कुठे असतील तर त्या डान्स कॉम्पिटिशनला जाऊन पार्टिसिपेट करायची मी आणि मग तिथे लावणी वगैरे सादर करायची. आणि 2008 साली अशी घटना घडली की आम्ही कार्यक्रम भारुडाचा करून येत असताना आमची पूर्ण गाडी ज्याच्यामध्ये आम्ही सगळे कलाकार होतो, ती पूर्ण गाडी आमची वरंधा घाटामध्ये 60 फूट खाली दरीमध्ये पडली. त्याच्यामध्ये 11 लोक जवळजवळ म्हणजे त्यांचा मृत्यू झाला आणि त्याच्यातनं 2-3 व्यक्ती वाचल्या, त्यातली मी एक व्यक्ती आहे. आणि त्या इन्सिडेंट नंतरनं माझ्या मनामध्ये खूप अशी भीती बसली. हे एक कारण. आणि दुसरं म्हणजे बरेच वर्ष डान्स करून थोडंसं मला फिजिकली पण आत्ता बरं वाटत नाही आहे, की माझ्याकडून डान्स होऊ शकत नाही आहे. पण माझी खूप मनापासून इच्छा आहे की पुन्हा एकदा मी डान्स चालू करावा. त्यासाठी मी आता ट्रीटमेंट चालू केलेली आहे. दवाखाना वगैरे सगळं चालू आहे आणि डॉक्टरांकडे माझे जाणं चालू आहे डॉक्टरांकडे. तर पुन्हा एकदा माझी जर तयारी झाली तर मी नक्कीच पुन्हा एकदा लावणी चालू करणार आहे. However, the stage lights were not enough to chase away the shadows of stigma. पण एके दिवशी असंच पुण्याच्या आउटसाईडला मागत असताना आम्ही एक कार अशी डायरेक्ट येऊन आमच्या पुढे थांबली आणि मग असं काहीतरी विचित्र शब्द त्यांनी वापरले, घाणेरडे अश्लील शब्द ते आमच्याबरोबर बोलायला लागले. मग आम्ही त्यांना म्हणजे झिडकार म्हणजे असं नाही करून आम्ही पुढे जायला लागलो. तर पुन्हा सगळे 2-3 जण आले आणि त्यांनी आमचा हात वगैरे धरला आणि मग बस गाडीमध्ये चल, आम्ही असं तसं हे करू ते करू. म्हणजे असं 1-2 वेळा आमच्या बाबतीमध्ये झालेलं आहे. खरं सांगायचं झालं तर आमच्यामध्ये असं घाबरण्याचं कारण काहीच नाही. आम्ही पण एक माणूसच आहोत, आम्ही पण एक ह्युमन बिईंगच आहोत. म्हणजे तुम्हाला जसे 2 हात 2 पाय आहेत तसेच आम्हाला देखील आहे. आमच्या बाबतीत म्हणजे जी भीती आहे समाजाची ती निघून जावी असं मला वाटतं, की आमच्यामध्ये असं घाबरवण्याचं काहीच कारण नाही किंवा लोकांनी घाबरण्यासारखं असं काहीच कारण नाही. उलट जर आमच्या लोकांना तुम्ही जर जीव लावलात तर आम्ही अगदी तुमच्यासाठी काही करायला तयार आहोत. Humans indeed, and 4.9 lakhs of them in India. The law recognizes them, but life cannot be lived on paper. Here is Rosa in her own words. स्कूल, हो गया, शादी, नो इंटरेस्ट, घर, है, परिवार, नहीं है, याद, यादें बहुत है, पैसा, कम पड़ रहा है, गहने, गहने कम है, अरमान, ऊंचे ऊंचे, त्याग, करना चाहिए, फ्यूचर, अच्छा है और अच्छा होगा, आज़ादी, चाहिए, दुश्मन, नहीं है, चोट, बहुत बार लगी है, अकेलापन, बहुत है, मेहनत, वो भी बहुत है, शरीर, शरीर अच्छा है, धर्म, मानवता, कला, मेरे जैसी, साहस, रोजा, खुशी, बहुत है, डर, बिल्कुल नहीं, इंडिया, मेरा है, लावणी, मेरी है, सुंदर, मैं हूँ, औरत, मैं हूँ, हिजड़ा. मैं हूँ. Blessings and curses, silent judgments, awkward encounters on the train. When you step out of the stereotypes, you find humans who are brave, dignified, and inspiring. Perhaps you find a Rosa. On behalf of my entire team, this is Ghazal Shekhawat signing off.